आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलं होतं मराठा आरक्षणासंदर्भात. त्याचाच निषेध म्हणून किंवा जाब विचारण्यासाठी धाराशिवमधील कार्यकर्ते राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या ठिकाणी गेले आणि घोषणाबाजी झाली, प्रचंड गोंधळ उडाला. काय सांगाल? आता मला तर काहीच माहीत नाही त्यातलं. मी आत्ताच ऐकतोय तुमच्या यांच्या माध्यमातून. मी तर आजारीची मला सलाईन लावलेली, त्यामुळं मी बघतो आणि सांगतो. परंतु काय बोलणारे बोलत असते, त्याचे काय मराठा समाजाने ध्यान द्यायचं नाही एवढं. आपलं आपलं काम करत राहू आपण. हे आपलं ध्येय ड्रायव्हर करायसाठी हे कुठं नाही चाललेले सगळ्या सत्ताधाऱ्यांचे, कारण ते बी सत्तेतलंच एक आहेत. ते एक सत्तेचंच अंग आहेत ते. त्यामुळं काय चिल्लर म्हणायचं सोडून द्यायचं मराठा समाजाने. आपलं पुढच्या जी लढाई आपली 2024 त्यासाठी हे करा, संयम बाळगावा मराठा समाजाने, असं मला वाटतं. हे मुद्दाम उचकिणार आहेत आपल्याला. प्रकाश आंबेडकर पुन्हा असे म्हटलेत की तुम्ही जी भूमिका घेतली किंवा विधानसभा लढवण्याचा निर्णय नाही घेतला तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे असं तुमच्यावर शिक्कामोर्तब होईल. आणि तुमच्यावरून उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या संदिग्ध भूमिकेवर आंबेडकरांनी जोरदार टीका केली आहे. मी सांगितलं ना, आम्ही त्यांना आदराने मानतो. मी त्यांना सांगितलेलं ते त्यांनी ऐकावं. मी सांगतो म्हणजे मी सामान्याच्या भावना सांगतो, ती भावना ऐकावं त्यांनी. आम्ही काय सांगतो त्या भावनेकडे त्यांनी जास्त लक्ष द्यावं. इकडून तिकडून ही करण्यापेक्षा, सांगण्यापेक्षा आणि सारखं बोलण्यापेक्षा मी जी जनतेची भावना त्यांच्याजवळ व्यक्त केली. कारण ते एक महामानवांचे वंशज आहेत, ज्यांनी राज्याला, देशाला एक लोकशाही दिली, मजबूत लोकशाही. त्या महामानवांचे ते वंशज आहेत. आम्ही गावखेड्यातले लोक आमच्या काय भावना आहेत त्या त्यांना सांगितल्यात. त्या भावनेवर त्यांनी बोललं तर बरं होईल. की सामान्याची, गोरगरिबांची भावना आहे, वंचिताची भावना आहे की एवढीच संधी आहे आता गोरगरिबाला सत्तेत जायची. आणि हे गोरगरिबांचं म्हणणं आहे की आता सगळ्या नेत्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. म्हणजे गरिबाच्या नेत्यांनी, जे गरिबांसाठी काम करतात, वंचितांसाठी काम करतात, बाराबलुत्यांसाठी काम करतात, मुस्लिम दलितांसाठी काम करतात, ह्या सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे असं सामान्याला वाटतं. ही जनभावना आहे लोकांची. ही भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचली. ती भावनाच त्यांच्यापर्यंत पोहोचणार, दुसरंच कसं काय पोहोचत आहे. ही भावनाला त्यांनी, या भावनेची कदर केली पाहिजे. कारण एवढीच वेळ आहे, लोकांना वाटतं हे सगळे राजकारणी पायाखाली तुडवायची वेळ आत्ता आहे. ऑटोमॅटिक सगळे पायाखाली तुडतात, कोणाला काही सांगायची गरजच राहणार नाही त्यांना. डब्ल्यूची जी मागणी केली ती योग्य आहे असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय. हे योग्य आहे का नाही हे नाही मला माहीत. मला एवढंच माहिती की विद्यार्थ्यांची मागणी EWS पाहिजे. तर मग तुम्ही EWS का रद्द केलं सरकारनं? EC-BC पोरांची मागणी नाही, समाजाची मागणी नाही, कारण ते टिकणार नाही. मग जोपर्यंत आमची मागणी OBC आरक्षणातून सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, जोपर्यंत मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ते EWS सुरू ठेवलं पाहिजे, राज्यात पण आणि केंद्रात पण. तुम्ही हे 10% दिलं, ते काय म्हणतात ना, ते खोटंच म्हणायचं त्याला थोडक्यात, ते दिलं आणि EWS होतं ते रद्द केलं. पोरांनी फॉर्म भरले ते रद्द केले. माझं म्हणणं आहे की ज्या पोरांनी EWSमधून फॉर्म भरलेत त्यांचे फॉर्म रद्द करू नका. आणि EC-BC आरक्षण दिल्याच्यानंतर 10% दिल्याच्यानंतर आरक्षण, त्यानंतर काय पोरांनी EWSमधून फॉर्म भरले तेही रद्द करू नका, त्यातून घ्या. आणि EWS सुरू राहू द्या ना. तुम्हाला बंद करायचं सांगितलंच कुणी? म्हणजे ही मागणी बरोबर आहे म्हणायला तुम्ही म्हणा ना, आमची चूक झाली त्यावेळेस ते रद्द करून, मग ही मागणी बरोबर आहे म्हणता. मी तर पहिल्यापासून सांगतो EC-BC आम्हाला मान्य नाही आणि EWS रद्द करू नका. आणि आता तुम्हाला तिसऱ्यांदा सांगितलं, मला वाटतं आपण सांगितल्याप्रमाणे समजा लाडसाहेब म्हणले तर प्रसाद लाडसाहेब की ज्या मागण्या केल्या त्या बरोबर आहेत. तर मी तर अशीही मागणी केली की EWS तीही ऑप्शन ठेवा, EC-BCचा ऑप्शन ठेवा आणि कुणबी म्हणजे OBCचाही ऑप्शन ठेवा. आणि कुणबीसाठी व्हॅलिडिटीची 6 महिन्यासाठी करा. तीच EC-BCसाठी सुद्धा 6 महिन्याची करा. 6 महिन्याच्या आत त्या उमेदवारानं ते व्हॅलिडिटी आणून द्यावी. आता ते तिन्ही ऑप्शन खुले ठेवले पाहिजे. ही सुद्धा मागणी ही पण प्रसाद लाड साहेबांनी लक्षात ठेवावी. आणि मुलींच्या शिक्षणाच्या बाबत फीस घेतली जाते
मोठमोठ्याल्या ऑफिसला तुम्ही विचारून बघा, कॉलेजला विचारून बघा, विद्यापीठांना विचारून बघा, उच्च शिक्षण ते प्राथमिक शिक्षणापर्यंत विचारून बघा आम्ही पुरावे देण्यापेक्षा, आणि तेही सुरू करा. विद्यार्थ्यांचं कल्याण होईल, विद्यार्थी खुश होतील सरकारवर. तुम्ही आडवे शिरले, सरकारला आडवं पोरांनी केलंच. मनोज जरांगे पाटील, कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वदे, TV9 मराठी, आंतरवली सराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.